जळगावात जिल्हा उद्योग गुंतवणूक परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेतल्यानं भाजपा आमदार सुरेश भोळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। आमदार भोळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावत आपण महायुतीत आहोत, दोघांची नावं घेतली असती तर बरं वाटलं असतं असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान जळगाव एमआयडीसीच्या D+ दर्जाच्या मुद्द्यावरून हा संवाद झाला असून श्रेयवादाचा विषय नसल्याचं उदय सामंत यांनी फोनवर स्पष्ट केलंय। सर्वांच्या प्रयत्नातून उद्योग येत आहेत, श्रेय कोणीही घ्या, मात्र जळगावमध्ये उद्योग आणा, श्रेय घेण्याला मी फार महत्त्व देत नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आठवण केली आणि त्या संदर्भात आम्ही जळगावची बैठक मंगळवारी लावलेली आहे। त्या मंगळवारच्या बैठकीमध्ये हे सगळे विषय क्लिअर होऊन जातील। हो साहेब, मी आपल्याकडे 2 वेळेस येऊन गेलो, आपण सुद्धा आदेश दिले होते, आपण महायुती म्हणून करूया। भाऊ आमचे पालकमंत्री आहे, महायुती म्हणून करूया म्हटलं। भाऊ पालकमंत्री आहे, आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, फक्त लवकर करावं ही विनंती साहेब। सर्व उद्योजक ऐकतायत। साहेब आम्ही अधिवेशनात मांडलं ना साहेब, अधिवेशनात कोणी मांडलं साहेब? साहेब आम्हाला अपेक्षा आहे दोघांचे नाव घेतले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं। नाही माझ्यामुळे नाही, पालकमंत्री त्यांच्यामुळे, नामदार गिरीश भाऊ हे सर्वांमुळेच आहे। चला चला चला, धन्यवाद साहेब, धन्यवाद। हो तेच म्हणतोय साहेब, तीच विनंती आमची, दुसरं आहे तो निघालेला नाही। तो जर झाला तर मग लाईट असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यामध्ये सबसिडी सवलत मिळते, त्याच्यामध्ये त्या सवलती जर मिळाल्या तर साहजिक आपल्याकडे उद्योजक येऊ शकतात। त्यामुळे मागच्या बैठकीमध्ये झालेलं प्रोसिडिंग हे D+चं होतं, पण अजून ते अंमल न झाल्यामुळे या बैठकीमध्ये आम्ही ते अंमल करायला लावू। हो, एमआयडीसी जी आहे आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या ठिकाणी काही लोकांनी जागा एक्वायर केली, त्या जागा ज्या आहे पुन्हा भाड्या तत्त्वावर देतात। ते आताच यांनी तेच सांगितलं की असं असेल तर चौकशी करायला लावू आणि असं असेल तर त्या जागा एमआयडीसीने परत घ्याव्या अशी मागणी करू। राजू मामांनी उदय सामंतांना फोन लावला आपल्यासोबत, त्यांनी मीटिंगची तारीख घेतली, मंगळवार घेतलेलीच आहे ऑलरेडी। सामंतांकडून म्हणजे तुमचा उल्लेख झाला पाठपुराव्याबद्दल, म्हणून मामांनी असं नाही राहत, त्यांना वाटलं माझा मोबाईल आणि मीच त्या कार्यक्रमाला म्हणून ते बोलले। आणि मी म्हणतो सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे। काय क्रेडिट घेण्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मी घ्या, जळगावात उद्योग आणा, जो मुलगा लागेल तो आपाप म्हणेल की बाबा हे आमदार होते, हे मंत्री होते, त्याच्यामुळे झालं। त्यामुळे मला त्या गोष्टीचं क्रेडिट घेणं, हे घेणं याला काही फार मी विशेष महत्व देत नाही। हे आपलं कर्तव्य आहे, मंत्री म्हणून आपलं काम करण्याचं कर्तव्य आहे। मामांनी बोलून दाखवलं डायरेक्ट भाषणात, काय विनोदाचा भाग आहे असं काय।